हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. यामध्ये आपला सेकंड लेसन चालू होता नंबर वर्स. यामध्ये ऑलरेडी आपण 2 एक्सरसाइज कव्हर केल्या आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला इंट्रोड्युसिंग 7 डिजिट नंबर्स. याआधी आपण 6 डिजिटचे नंबर बघितले होते, राईट. ते लॅक्सवाले होते. आता आपल्याला बघायचे 7 डिजिट्सवाले. आपण फर्स्ट व्हॅल्यू चार्ट बघू. युनिट, नंतर टेन्स राहते, नंतर 100, 1000, 10,000, लॅक्स. तर आपण या नंबरपर्यंत बघितलं होतं, या प्लेसपर्यंतच, राईट. 6 डिजिटची. आता 7 डिजिटची म्हणजेच 10 लॅक्स. आता मग कसं करू शकतो आपण? 1 2 3 4 5 6 7. किती डिजिट्स आहे? 7 डिजिट्स आहे, राईट. मग 7 डिजिटवाला तो जो प्लेसवर राहते तो कोणता राहते? 10th लॅक, राईट. तर आता आपण याला रीड कसं करणार? आणि कॉमास असं दिलं तर 10 लॅक, राईट. आता याच्याच रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम सेट सॉल्व करायचा आहे. अगदी इझी आहे, बिलकुल इझी आहे. आणि या आधीचे जर तुम्ही प्रॉब्लेम सेट बघितले नसेल तर नक्की बघून घ्या, कारण की आपण इझिली सॉल्व केलेले आहे. ओके. आता आपला प्रॉब्लेम सेट जो आहे तो आपण सॉल्व करू. आपला प्रॉब्लेम सेट काय आहे? 4. आता ज्यामध्ये क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 1, ज्यामध्ये आपल्याला नंबर्स दिले आहे त्याचे वर्डिंग लिहायचे. अगदी इझी आहे. फर्स्ट आपण काय करायचं? रीड कसं करतात ते पहिले बघून घ्या. मग जसं रीड करता आलं तर आपल्याला लिहिता पण येणार, राईट. तर याला रीड कसं करणार आपण? 25,79,899 म्हणजे 890 इकडे लिहितो 9, राईट. बरोबर आहे ना? आता नेक्स्ट आता बघून राहिले तुम्ही बिलकुल फर्स्ट याच्यात 3 राहते, नंतर 2च्या म्हणजे 2 डिजिट राहते, नंतर 2 डिजिट राहते. हा जो ग्रुप आहे म्हणजे 2 डिजिट, त्याच्यासमोर काय लागतो? 1000. आता 6 आणि 7 आणि 6 डिजिटच्या समोर काय लागणार? लॅक्स. लिहिले ना आपण तसं. सेकंड वाला बघा काय इथे? 30 लॅक. 30 लॅक्स 70,000. हे बघ, या 2 नंबरच्या समोर आपण काय लिहिलं? लॅक्स. या 2 नंबरच्या समोर आपण काय लिहिलं? 1000. नंतर काय ना? 500 6 झालं. नेक्स्ट बघा 45,71,504. जर तुम्हाला जमत नसेल तर माझ्यासोबत रिपीट करा, म्हणजे तुमचं पण रीडिंग होणार आणि लक्षात येणार. काय ते? 45 लॅक 71,500 4, राईट. आता नेक्स्ट बघा. अगदी इझिली आपण सॉल्व करून राहिलो ना. इझीच आहे, फक्त रीड करता आलं पाहिजे आणि थोडं बहुत स्पेलिंग पाहिजे माहिती. इथे काय आहे? 21 लॅक्स 9,000. इथे 09 आहे ना, म्हणजे 9,000 आहे. 9,000च्या ब्लॉक्समध्ये ह्याला पण मी ब्लॉक्स म्हणतो. 9,000 900, राईट. त्यानंतर बघा कोणते आहे अजून? त्यानंतर कोणतं आहे? 43 लॅक्स
43 लॅक्सच आहे ना काहीतरी. आता बघा काय 43 lakhs 7,000 43 lakhs 7,854. फिफ्थवाला नंतर बघा 43 lakhs 7,800 854 झालं आहे. नेक्स्ट बघा सिक्स्थवाला इझीच आहे. किती आहे 50 lakhs. 50 lakhs तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. सेवन काय आहे 60 lakhs 60 lakhs 10 60 lakhs 10. सेवन्थवाला सिक्स्थवाला तुम्हीच लिहून टाकाल डायरेक्ट 50 lakhs आहे. सेवन्थ म्हणजे 60 lakh 10 60 lakh 10. नेक्स्ट 70 lakh 100 70 lakh 100 70 lakhs 100 100 लिहून टाकू 100. ठीक आहे ना. आता आपण नेक्स्टवाले बघू. आता नेक्स्ट बघा काय 80 lakh 1,000 80 lakh 1,000 इझी होतं. नेक्स्ट इथे काय ते 90 lakh 10,000 90 lakh 10,000 झालं हे पण. नेक्स्ट 11वाला तुम्हीच करू शकता 91 lakh मीच करून टाकतो ना 91 lakh झालं. नेक्स्ट इथे बघा आता इथे थोडं चॅलेंजिंग सारखं आहे. थोडं विचार करून लिहावं लागेल. थोडं इझी लिहायचं. काय करायचं पहिले 99 lakhs 99 lakh त्यानंतर काय 99,000 99,000 आलो 1000 पर्यंत. नंतर बघा 999 999 झालं हे. आता हा क्वेश्चन झाला. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय बघा फक्त रीडच करायचं आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये बघा काय आहे अगदी इझी दिसून राहिला आहे. गिवन बिलो आर द डिपॉझिट मेड इन वुमेन्स कॉर्पोरेट क्रेडिट सोसायटी ऑफ द सम डिस्ट्रिक्ट रीड दोज फिगर्स. म्हणजे काही वुमेन्सचे कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज आहे त्यामध्ये काही पैसे डिपॉझिट केले आहे तर त्यामध्ये जे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टची आहे तर त्यामध्ये आपल्याला फक्त डिपॉझिट फिगर म्हणजे रीड करायची आहे. जे काही नंबर्स दिले आहे ते आपल्याला रीड करायचे आहे. तर फर्स्ट आहे पुणे. पुणेमध्ये किती आहे 94,29,408. काय आहे पुण्यामध्ये 94,29,408. नेक्स्ट आहे नाशिक. नाशिकमध्ये किती आहे बघा बरं ₹61,07,187. काय आहे 61,07,187. नेक्स्ट आहे नागपूर 46,53,570. काय आहे 46,53,570. नेक्स्ट आहे अहमदनगर. अहमदनगरमध्ये बघा 45,00,000
43,159 काय आहे 45,43,159. औरंगाबाद जो आता संभाजीनगर म्हणतो आपण त्याला 37,01,282 काय आहे 37,01,282. त्यानंतर आहे यवतमाळमध्ये बघा 27,72,348 काय आहे 27,72,348. त्यानंतर आहे सिंधुदुर्गमध्ये बघा 58,49,651 काय आहे 58,49,651. एकदम इझी होतं, आपल्याला फक्त रीड करायचं होतं सेकंड क्वेश्चनमध्ये, राईट. तर मित्रांनो हा होता प्रॉब्लेम सेट 4. होप तुम्हाला सर्व समजलं असेल आणि प्रॅक्टिस झाली असेल छान. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस सेकंड. तोपर्यंत बाय.